लग्नाचा मंडप सजलेला असतो, नातेवाईकांची गर्दी, वाजत गाजत सुरू असलेला सोहळा, मंत्रोच्चारामध्ये वर वधू समोरासमोर बसलेले असतात. पण मुलीच्या मनात अनेक दिवसापासून चाललेला संघर्ष शेवटी तिच्या डोळ्यातून ध्येय बनून बाहेर येतो. ती अचानक उभी राहते आणि शांत पण ठाम आवाजात म्हणते की मला हे लग्न मान्य नाही. हा निर्णय माझा नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध मी आयुष्यभराचा निर्णय घेऊ शकत नाही. तिचे शब्द ऐकून संपूर्ण मंडपात शांतता पसरते. आई वडिलांच्या चेहऱ्यावर धक्का दिसतो. नातेवाईक कुजबुज करू लागतात. काही जण तिला दोष देतात, तर काही जण तिच्या धाडसाचे कौतुक करतात. वरही काही क्षण स्तब्ध राहतो, पण नंतर ठामपणे म्हणतो की जबरदस्तीने झालेल्या नात्याला काही अर्थ नसतो. मुलगी पुढे सांगते की तिला आपल्या आयुष्याबद्दल स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ती कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, पण स्वतःच्या स्वप्नांना आणि स्वाभिमानाचा गळा घोटून संसार सुरू करू शकत नाही. तिचे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. वडिलांना सुरुवातीला राग येतो, पण मुलीच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून त्यांचे मन बदलते. आई तिच्या जवळ येऊन तिला मिठी मारते. वराचे कुटुंबही समजूतदारपणा दाखवत हा निर्णय स्वीकारते. समाजात बदनामी होईल या भीतीपेक्षा मुलीच्या आनंदाला महत्त्व दिले जाते. त्या दिवशी लग्न जरी थांबते, तरी एका मुलीचा आत्मसन्मान जिंकतो. अनेक मुलींना स्वतःचा आवाज उठवण्याची प्रेरणा मिळते आणि मंडपात उपस्थित प्रत्येकाला एक गोष्ट कायमची लक्षात राहते की आयुष्यभराच्या नात्यापेक्षा मोठे काही असेल तर ते म्हणजे स्वतःच्या मनाचा, स्वप्नांचा आणि स्वातंत्र्याचा आदर. लग्न थांबल्यानंतर संपूर्ण मंडपात गोंधळ उडतो. काही नातेवाईक मुलीला हट्टी म्हणतात, काही जण तिच्या आई वडिलांवर दोष टाकतात, तर काही शांतपणे तिच्या धाडसाचं कौतुक करत असतात. मुलगी मात्र डोळ्यात अश्रू असूनही ठाम उभी राहते. ती सांगते की कोणाचाही अपमान करण्याचा तिचा हेतू नाही, पण स्वतःच्या इच्छेविरुद्ध आयुष्यभराचं नातं स्वीकारणं तिच्यासाठी अशक्य आहे. तिचे वडील रागाने तिच्याकडे पाहतात, पण मुलीच्या डोळ्यातील वेदना आणि प्रामाणिकपणा त्यांना जाणवू लागतो. आई धावत येऊन तिचा हात धरते. वर काही क्षण शांत राहतो आणि मग सगळ्यांसमोर म्हणतो, ज्या नात्याची सुरुवात जबरदस्तीने होते त्यात आनंद कधीच नसतो. तिचा निर्णय मला मान्य आहे. हे ऐकताच सर्वजण स्तब्ध होतात. मुलाच्या आई वडिलांनाही त्याचा अभिमान वाटतो. मुलीचे वडील हळूहळू शांत होतात आणि आयुष्यात पहिल्यांदाच मुलीला विचारतात, तुला खरंच काय हवं आहे? हा प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, कारण इतक्या वर्षात कुणीही तिची इच्छा विचारली नव्हती. ती सांगते की तिला आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि स्वतःच्या मनाने आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. काही क्षणाच्या शांततेनंतर तिचे वडील सर्वांसमोर तिचा हात हातात घेत म्हणतात, आज समाज काहीही बोलेल, पण माझ्या मुलीचं आयुष्य समाज नाही जगणार. त्या एका वाक्याने वातावरण बदलून जातं. अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. मंडपात टाळ्यांचा कडकडाट होतो. मुलगी वडिलांना मिठी मारते. त्या दिवशी लग्न जरी झालं नाही, तरी एका कुटुंबाचा विचार बदलतो आणि एका मुलीचा आवाज हजारो मुलींसाठी ध्येयाची प्रेरणा बनतो. त्या घटनेनंतर गावभर एकच चर्चा सुरू होती. काही लोक म्हणतात की मुलीने घराची अब्रू घालवली, तर काही म्हणतात की तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. सोशल मीडियावर तिच्या धाडसाची बातमी व्हायरल होते. अनेक मुली तिच्या समर्थनात उभ्या राहतात, तर काही पालकही आपल्या मुलाशी त्यांच्या इच्छेबद्दल बोलू लागतात. सुरुवातीला घराबाहेर पडताना तिला लोकांच्या नजरा आणि टोमणे सहन करावे लागतात, पण ती हार मानत नाही. ती पुन्हा शिक्षण सुरू करते, स्वतःच्या मेहनतीवर स्पर्धा परीक्षा देते, दिवस रात्र अभ्यास करून स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार करते. तिचे वडील हळूहळू तिच्या प्रत्येक पावलांवर साथ देऊ लागतात. आई तिचा सर्वात मोठा आधार बनते. काही महिन्यांनी तिची एका चांगल्या नोकरीसाठी निवड होते. नियुक्तीपत्र हातात घेताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. ज्या लोकांनी तिच्यावर टीका केली होती, तेच लोक आता तिचं कौतुक करू लागतात. तिचे वडील अभिमानाने म्हणतात, त्या दिवशी माझ्या मुलीने लग्न मोडलं नाही, तर तिचं भविष्य वाचवलं. दरम्यान ज्याच्याशी तिचं लग्न होणार होतं, तो मुलगाही आपल्या आयुष्यात पुढे जातो आणि दोघेही एकमेकांविषयी आदर ठेवून वेगळे मार्ग निवडतात. काही वर्षांनी एका सामाजिक कार्यक्रमात दोघांची पुन्हा भेट होते. दोघेही हसून एकमेकांची विचारपूस करतात. त्या भेटीत कोणताही राग नसतो, फक्त परस्पर सन्मान असतो. मुलगी आता अनेक मुलींना स्वतःच्या निर्णयाचा अधिकार, शिक्षणाचं महत्त्व आणि आत्मसन्मान याबद्दल मार्गदर्शन करू लागते. तिची कथा हजारो कुटुंबाचा विचार बदलू लागते आणि लोकांना समजायला लागतं की सुखी संसाराची सुरुवात जबरदस्तीने नव्हे, तर दोघांच्या
स्वेच्छेने आणि परस्पर सन्मानानेच होते. काही वर्षांनी ती आपल्या मेहनतीने यशस्वी अधिकारी बनते. तिच्या कामामुळे जिल्ह्यात तिची ओळख तयार होते. लोक तिचा आदराने उल्लेख करू लागतात. एके दिवशी तिच्या कार्यालयात महिलांच्या हक्कावर आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तिलाच निमंत्रण येते. सभागृहात शेकडो मुली आणि पालक उपस्थित असतात. ती व्यासपीठावर उभी राहून शांतपणे सांगते की आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय तिने लग्नाच्या मंडपात घेतला होता, पण तो निर्णय कोणाविरुद्ध नव्हता तर स्वतःच्या आयुष्याच्या बाजूने होता. तिचे शब्द ऐकून अनेक पालक विचारात पडतात. कार्यक्रम संपताच एक तरुण मुलगी धावत येते आणि तिच्या पायाशी बसून रडू लागते. ती म्हणते, ताई, तुमची गोष्ट ऐकून मला माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा ध्येय मिळालं. हे ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. त्या क्षणी तिला जाणवतं की तिच्या एका धाडसी निर्णयामुळे कितीतरी मुलींचं भविष्य बदलत आहे. संध्याकाळी ती घरी परतल्यावर तिचे वडील तिला सन्मान चिन्ह हातात घेऊन पाहतात आणि भाऊक होऊन म्हणतात, त्या दिवशी तू आमचं ऐकलं असतंस तर कदाचित तू आज इथे नसतीस. आम्ही चुकलो होतो, पण तू बरोबर होतीस. मुलगी वडिलांना मिठी मारते. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. काही दिवसांनी तिच्या आयुष्यात पुन्हा एक व्यक्ती येते. तो तिचा सहकारी असतो, तिच्या विचारांचा, स्वप्नांचा आणि निर्णयाचा मनापासून आदर करणारा. दोघांमध्ये मैत्री वाढते. एकमेकांना समजून घेतल्यानंतर तो अत्यंत साधेपणाने तिला विचारतो, तुझी इच्छा असेल तर आपण आयुष्याचा प्रवास एकत्र करूया. यावेळी कोणाचाही दबाव नसतो, कोणतीही जबरदस्ती नसते, फक्त विश्वास, आदर आणि प्रेम असतं. मुलगी हसून होकार देते. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने साध्या पद्धतीने त्यांचं लग्न होतं. मंडपात यावेळी तिच्या चेहऱ्यावर भीती नसते तर मनापासूनच हसू असतं आणि सर्वांना एक गोष्ट कायमची समजते, खरं सुख त्या नात्यात असतं जिथे निर्णय प्रेमाने घेतले जातात, जबरदस्तीने नाही. लग्नानंतर तिचं नवीन आयुष्य आनंदाने सुरू होतं, पण ती स्वतःची ओळख कधीच विसरत नाही. नोकरी, कुटुंब आणि समाजसेवा याचा सुंदर समतोल साधत ती प्रत्येक दिवस जगू लागते. तिचा नवरा प्रत्येक निर्णयात तिची साथ देतो. घरात दोघेही समानतेने जबाबदाऱ्या वाटून घेतात, त्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेमासोबत मैत्रीही वाढत जाते. काही महिन्यांनी ती आणि तिचा नवरा ज्या गावात तिचं पहिलं लग्न ठरणार होतं त्या गावात एका मुलीच्या शिक्षण आणि स्वावलंबनावरील कार्यक्रमासाठी जातात. तिथे तिच्या जुन्या ओळखीचे अनेक लोक उपस्थित असतात. पूर्वी तिच्यावर टीका करणारे तेच लोक आता तिचं स्वागत टाळ्यांच्या गजरात करतात. गावाच्या सरपंचाकडून तिचा सत्कार होतो. भाषणात ती सांगते की कोणत्याही मुलाने किंवा मुलीने आपल्या पालकांचा अपमान करू नये, पण स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेताना स्वतःचा आवाज दाबूही नये. संवादातून घेतलेल्या निर्णयात कुटुंबाला आनंद देतो. तिचे शब्द ऐकून अनेक पालक आपल्या मुलाकडे नव्या नजरेने पाहू लागतात. कार्यक्रमानंतर एक वृद्ध महिला तिच्या हातात हात घेऊन म्हणते, बाळा, माझ्या काळात हे धाडस आम्हाला करता आलं नाही, पण तू आमच्या पुढच्या पिढीचं भविष्य बदललंस. हे ऐकून ती भावुक होते. काही वर्षांनी तिच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म होतो. त्या छोट्याशा मुलीकडे पाहताना ती मनोमन एक वचन देते की तिच्या मुलीवर कधीच कोणताही निर्णय लादला जाणार नाही. तिला शिक्षण, स्वप्न आणि स्वतःचा मार्ग निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. काळ पुढे सरकतो. तिची मुलगी मोठी होते आणि एक दिवस शाळेच्या कार्यक्रमात आईच्या आयुष्याची गोष्ट अभिमानाने सांगते. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमून जातं. प्रेक्षकात बसलेले तिचे आई वडील आणि नवरा आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत असतात. त्या क्षणी तिला जाणवतं की लग्नाच्या मंडपात घेतलेल्या एका धाडसी निर्णयाने फक्त तिचं आयुष्य बदललं नव्हतं, तर अनेक कुटुंबांच्या विचारांना नवी दिशा दिली होती. आणि तिची कहाणी कायमची एक संदेश बनली. खरं प्रेम, खरं नातं आणि खरं सुख हे